नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय स्वामी समर्थ. आणि मी वर्षा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून रिपब्लिकन डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि नजरेसमोर घडत आहे सध्या. आता यावेळेस घडून राहिलेली आहे. ही गोष्ट तुम्ही माझी शेवटपर्यंत नक्की ऐका. असे म्हटले जाते की पाचा पुत्राची माय आणि वर्णिवाशी प्राण जाय, पण त्या पाचा पुत्राच्या आईला झोपायला जागा नाही असे म्हटल्या जाते. पाच पुत्राला जेव्हा त्या आईने जन्म दिला, त्या आईला किती गर्व वाटला असेल की मला पाच पाच मुलं आहे. एक दिवस मी याच्याकडे जेवण करेन, दुसऱ्या दिवशी माझी दुसरी सून आणन, तिसऱ्या दिवशी माझी तिसरी सून आणन, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी अशा मला पाचही सुना जेवण देईल आणि मी पोटभर जेवण करीन. पण तसं काही घडलंच नाही आणि घडत सुद्धा नाही आणि घडून सुद्धा नाही राहिलं. त्या पाच पुत्राच्या आईला, त्या पाच मुलाच्या आईला म्हातारपणामध्ये आता कधी कधी उपाशी राहण्याची वेळ सुद्धा येत आहे. अशीच मी गोष्ट तुम्हाला माझ्या नजरेसमोर जे दिसत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रयत्न म्हणजे ही गोष्ट सत्य आहे आणि ही मी स्वतः पाहत आहे, अनुभवत आहे. या गावामध्ये अनुभव घेत आहे. काय प्राण कशा रीतीने या स्त्रीचे, या वृद्ध आईचे प्राण आता जाण्याची वेळ आली तरी त्या मुलांना तिची कदर येत नाही. मुलं जेव्हा लहान होते, लहानपणीच त्या मुलाचे वडील मरण पावले. त्या पाच मुलाच्या आईने आपल्या मुलांचे संगोपन केले, दुसऱ्याची मजुरी केली, त्यांना शाळा शिकवलं, त्यांना मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, त्यांची लग्न झाले. आता लग्नासारखे नातवंड सुद्धा आहे. तरी त्या मुलांना असे समजत नाही की आम्ही जसे आमच्या आईला करू, असे आम्ही जसे आमच्या आईसोबत आम्ही जसे वर्तन करू तसे आमची मुलं सुद्धा आमच्यासोबत करेल. हे सुद्धा त्या मुलांना समजत नाही. त्या म्हाताऱ्या आईच्या, ती म्हातारी आई संडासामध्ये जाते संडास करण्यासाठी, तर एक मुलगा म्हणतो मला संडासचं भाडं पाहिजे. एका मुलाच्या घरी जेवण करायला जाते, जेवण मागते, तर ती सून म्हणते माझ्यानं होत नाही, माझ्यानं आमचा दोघा नवरा बायकोचा स्वयंपाक झाला, हेच भरपूर आहे. आणि एक तिसरा मुलगा म्हणते माझ्या घरी झोपायला जागा नाही. त्या म्हाताऱ्या आईनं पाच पाच मुलांना घेऊन ती म्हातारी झोपली. तिनं पांघरून दिलं, तिनं हातरून दिलं, तिनं जेवण केलं, तिनं लग्न केलं. जन्म देऊन काय गुन्हा केला? काय गुन्हा झाला तिच्या हाताने? ते पाचही मुलं म्हणतात आमच्यासाठी काय कमवून ठेवलं. पहा, तुम्ही शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की ऐका. आमच्यासाठी काय कमवून ठेवलं? अरे, तुम्हाला दुनिया दाखवली, तुमचे एका हाताचे दोन हात केले, तुम्ही सगळेजण लेकरवाळे झाले. त्या बाईनं काहीच नाही केलं तुमच्यासाठी, काहीच नाही केलं. फक्त तुम्ही आकाशातून पडले आणि धर्तीवर आले, असंच झालं. तुम्ही जन्मले तेव्हापासून तिनं काय कष्ट उपसले असन. तिनं 50 रुपयापासून 25 रुपयापासून मजुरी केली तुमच्यासाठी. नाही एक भाकर तर अर्धी भाकर तिनं ठेवली असन, अर्धी भाकर तिनं खाल्ली असन, पण तुमच्यासाठी तिनं काही ना काही जरूर केलं. ही गोष्ट तुम्ही विसरून गेले. आणि असंच जर तुमच्या मुलानं तुमच्यासोबत केलं तर तुम्हाला काय वाटेल? म्हणून म्हटलं जाते आताच्या काळामध्ये पोरापेक्षा पोरगी बरी, पोरापेक्षा पोरगी बरी. दुसऱ्यांच्या घरी आणि स्वतःच्या घरी सुद्धा मायबापाला आधार देते, नवऱ्यालाही आधार देते आणि जीवनाचंही सार्थक करते. पण पहिलेचे ते पोरं, त्याचे पोरं लग्नाजोगती झाले, त्याला ही गोष्ट कळत नाही आहे आमच्या आईची आम्ही कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे. ती आई तब्येत खराब होते ते एकही पोरगं तिला दवाखान्यात न्यायला तयार नाही. आमच्यासाठी का कमवून ठेवलं? अरे का कमवून ठेवन ते? तुम्ही पाच पाच पोरं होते, तुमचं पोट भरलं हेच तर लय झालं. तिला दवाखान्यात न्यायला तयार नाही, कधी पडली तर तिला उचलायला तयार नाही. असे कसे हे पोरं? असे कसे हे पोरं? नाही जन्म दिला, काय म्हणते वांजोटं राहिलं ते कामाचं, पण हे कामाचं नाही. वांजोट्या माणसाची सुद्धा देवाला कीव येते, पण हे पोरं असल्यावर ते पोरं सुद्धा त्या आईचं काही करत नाही. त्या आईला एक पातळ सुद्धा घेणं त्यांना मुश्किल जाते. कायचे हे पोरं नाही राहिलेले बरे. अशीच गोष्ट आमच्या इथे घडत आहे, घडून राहिलेली आहे.
त्या बाईले संडासात जाण्यासाठी म्हणे, तू पाणी नाही टाकत, तू असं नाही करत, तू तसं नाही करत. त्या बाईचं एक लुगडं एक पातळ धुवासाठी एकही सून तयार नाही. ती बाई बुडवते पाण्यामध्ये, कसं तरी टाकते वळाले. त्या बाईले 2 पोळ्या सुखानं खाऊ द्यायला कोणी तयार नाही. झाला का बाई स्वयंपाक? झाला का बाई स्वयंपाक? किती दिवस करून बिचारी मरतपर्यंत काही फायदा? नवरा मेल्यावर लेकरायले पोसणं त्या एकट्या बाईला किती कठीण गेलं असन. पहिलेच्या काळामध्ये नवरा मेल्यावर काही अशा योजना नव्हत्या भेटत, ज्या आता मिळते तशा. पहिले तर कष्ट करूनच पोट भरावं लागत होतं. 1 रुपयातले 4 आणे वाचूनच पोट भरावं लागत होतं. पोरायले शाळा शिकवा लागत होती, पोरायचे लग्न करावं लागत होते. तरीसुद्धा त्या पोरायले त्या आईची दयामाया काहीच नाही. आमच्यासाठी का कमवून ठेवलं? आमच्यासाठी वावर घेऊन ठेवलं का? आमच्यासाठी घर बांधून ठेवलं का? तुम्हाला हातापायाने तुम्ही संगीन आहे, तुम्ही धडधाकट आहे, तुम्ही कष्ट करा. सगळ्या सवलती आजकाल मिळत आहे, घरकुल योजना मिळत आहे. तुम्ही घरं बांधा, सुखानं राहा. ह्याच त्या माऊलीचा आशीर्वाद आहे. पण त्या मुलांना तेवढं काहीच समजत नाही. माझी सत्य गोष्ट आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितली असल्यास माझ्या या व्हिडिओला, माझ्या या गोष्टीला तुम्ही कमेंट करा आणि मला नक्की सांगा, ताई असं आमच्याकडे सुद्धा घडत आहे कुठे कुठे. खरंच ही खूपच अशी दुर्दैवी अशी गोष्ट आहे. म्हणून म्हटलं जाते पोरगी बरी, पोरगी बरी. पण आता जे पदरात आलं तेच घ्यावं लागणार आहे. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये पोटामध्ये आपल्या काय घडलंय, मुलगा आहे की मुलगी आहे, हे काही कुणाला माहीत नसते. तर इथेच मी माझी कथा संपते. धन्यवाद.